लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. जेतवन धम्मसंस्कार केंद्र तेलवाडीमध्ये ज्येष्ठ पौर्णिमा संपन्न. बौद्ध उपासक नारायण बालाजी सोनवणे 74 जळगाव यांच्या कुटुंबाने केले ज्येष्ठ पौर्णिमेचे आयोजन. बातमी पैठणीतून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की जून महिन्याची पौर्णिमा जेतवन धम्मसंस्कार केंद्र तेलवाडी तालुका पैठणमध्ये साजरी केली. पौर्णिमेच्या निमित्ताने समाज एकसंघ करून अंधश्रद्धा, जुन्या रूढी, परंपरा यावर मात करून विशाल बुद्ध धम्मसंघ या त्रिरत्नाची शिकवण ग्रहण करून मार्गदर्शन व्हावे या हेतूने जेतवन धम्मसंस्कार केंद्र तेलवाडी येथे उपाध्यक्ष डॉक्टर पंडित किल्लारीकर, सर्जन तथा कार्यवाहक अरुणदादा बल्लाळ आणि जेतवनचे सर्व सभासद यांनी स्थापन केलेली धम्मसंस्कार केंद्रे तेलवाडी या ठिकाणी जून महिन्यात 42वी पौर्णिमा साजरी करण्यात आली. सर्वप्रथम आजचे भोजनदाते नारायण बालाजी सोनवणे, सुनीता नारायण सोनवणे यांचा संपूर्ण परिवार आणि उपस्थित मान्यवरांनी प्रतिमा पूजन व बुद्ध वंदना घेण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख धम्म व्याख्याते दी बुद्धिस्ट सेमिनरी अँड कॉन्फरन्सचे मुख्य समन्वयक सत्येंद्र तेलतुंबडे सर, प्राध्यापक अंकुश चव्हाण, बीड व्यवस्थापक सेमिनरी यांनी आपल्या प्रभावी व वैचारिक व्याख्यानाने आलेल्या उपासक व उपासिकांना तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवडक गोष्टी सांगून पौर्णिमेच्या कार्यक्रमाला शोभा आली. प्रास्ताविक नेहमीप्रमाणे अरुणदादा बल्लाळ यांनी केले. स्वाती भीमराव सोनवणे, संध्या अर्जुन सोनवणे, जयश्री बनकर, दीपाली मनोज अंगरखे मुंबई, सुनीता दिलीप दांडगे, शशिकला हिवाळे, सुजाता घोक्षे, जयश्री हिवराळे व इतर महिला वर्ग सहभागी झाल्या. तसेच उपासक दिलीप पाईक, सुरेश घोक्षे, दिलीप दाभाडे, सिद्धार्थ इंगोले, प्रकाश निकाळजे, गौतम बनकर, पत्रकार दिलीपण्णा दांडगे, रावसाहेब दादा आडसूळ, भाऊसाहेब जगदाळे, मामा नेवासा, समता सैनिक दल व त्यांचा संपूर्ण परिवार, लक्ष्मण अडसूळ, गौतम बोर्डे, सुनील तिजारे, दिलीप ससाने, अनिल बल्लाळ, दिलीप मगरे, अविनाश हिवराळे, महादेव मगरे आणि माणिक साळवे, रवी देवकर, अशोक हिवाळे, रामचंद्र सातपुते, आनंद बुद्ध, विहार वडगाव, कोल्हाटीचे उपासक अशोक निकम, अंगारखे, चंद्रकांत इंगळे, आशुतोष इंगळे, राहुल प्रेम दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात शेवटी सरनृत्य गाथा घेऊन उपस्थित भोजनदान करण्यात आले. जगण्याची दिशा देश आहे. धम्मामुळेच आपलं जीवन कल्याणकारी होऊ शकते. धम्म आहे तर आपण आहोत. धम्म जर नसेल तर आपल्या जीवनामध्ये मग कर्मकांड याला त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणून हा जो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध आणि हा धम्म जो दिलेला आहे, बुद्ध धम्म जो दिलेला आहे, हा धम्म त्यांनी 5 वर्ष अभ्यास करून त्याचं संपूर्ण सार काढून हे आपल्याला दिले. 22 प्रतिज्ञा हा धम्मच आहे ना. 22 प्रतिज्ञा हे क्रांतीचं बीज आहे. 22 प्रतिज्ञा म्हणजे विज्ञानवादी व्यक्तिमत्व आहे. 22 प्रतिज्ञेमध्ये एवढी ताकद आहे की राष्ट्राचं कल्याणच नव्हे तर जगाचं कल्याण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये. एवढं म्हणजे बाबासाहेबांना माहित होतं की माझा समाज अडाणी आहे, अंधश्रद्धेमध्ये जास्त लोटलेला आहे, तर त्यांनी एका पानावर एक 22 प्रतिज्ञा दिलेली, ज्याला आपण बुद्ध, बाबासाहेबांनी शब्द वापरलाय त्याला बौद्ध जनांच्या प्रतिज्ञा. तर ह्या सगळं जर आपण अंगीकार केलं तर आपलं जीवन सुखी आणि समृद्ध होऊ शकतं, आनंदमय आपलं जीवन होऊ शकतं. मी ज्येष्ठ पौर्णिमा निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. बुद्धासवंदितो मी, धम्मासवंदितो मी, संपूर्ण पीडितांचे कल्याण चिंतितो मी, कल्याण चिंतितो मी. आणि आजचे जे प्रमुख वक्ते आहेत आदरणीय तेलतुंबडे सर जे आहेत, ते धम्माचे गाडे अभ्यासक आहेत, त्यांना जास्तीचा वेळ मिळावा त्यामुळे मी माझा वेळ सुद्धा त्यांना देत आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.